नमस्कार. गावी आल्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या घरी होती जत्रा. तर पिलीवला जे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे तर तिथं बोकडाचा कार्यक्रम होता, जत्रा होती आमची. तर तिकडं नेऊन बोकड कापून आणलं होतं. कापून वगैरे घरी आणतात, घरी आणून कट करून शिजवून नंतर मग देवाला नैवेद्य दाखवायला नेला जातो आणि नंतर मग लोक जेवतात. तर त्यासाठी इथं कट करायचं चालू होतं देवाकडून कापून आणल्यावर. नंतर मग आम्ही बाहेर चूल केली होती, तर इथं चुलीवरती मटण शिजवायचं ठरलं होतं. नंतर मग बाहेर अशी मोठी चूल केली विटा मांडून आणि त्यावरती असं मोठं पातेलं वगैरे ठेवून आमचं इथं करायचं चालू होतं. नंतर मग चुलीवरती पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल वगैरे भरपूर टाकून त्यामध्ये जी बोकडाची चरबी असती तर ती चरबी टाकली वितळायला आणि छान असे वितळली की वरून मग मटण वगैरे टाकलं जातं. हळद मीठ लावलेलं, त्याचबरोबर वाटण वगैरे भरपूर केलेलं होतं. तर ते वाटण टाकलं त्यामध्ये. त्याचबरोबर एका पाटीमध्ये मोठ्या हळद मीठ लावून मॅरिनेशन करून ठेवलं होतं मटणाचं. तर ते वरून त्यामध्ये घालून छान असं परतून घेतलं आणि वाफ काढून छान शिजवून घेतलं. तर वरून ते जे काळीज किंवा नैवेद्य असतं ना, तर तो असं धागा बांधून आत सोडलं जातं जेणेकरून ते सापडलं पाहिजे. नंतर मग मी माझं आवरलं, मुलांचं आवरलं, कारण लोक येतात जेवायला, गावातली लोक, त्याचबरोबर पाहुणे वगैरे येतात, म्हणून मी माझं आणि मुलांचं आवरून घेतलं. आणि आजकाल ना खूप गरम होतं, गावाकडे तर खूप ऊन लागतं आणि खूपच गरम होते. तर गरमीने ना मुलांना पण खूप त्रास होत होता. आणि रस्सा बघा किती खूप छान झालेला. त्याचबरोबर जे उकडलेलं मटण होतं तर ते पण काढलं होतं साईडला, ते पण खूप छान झालेलं. आणि नंतर मग मुलांसाठी थोडंसं अळणी पाणी पण काढलेलं होतं. त्याचबरोबर बायकांच्या घरामध्ये भाकरी करायच्या पण चालू होत्या, घरामध्ये गॅसवर आणि बाहेर चुलीवरती पण करत होत्या. त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांना चहा वगैरे पण चालू होता. दिवसभर चहा तर चालूच असतो, गरमी जरी असली किंवा थंडी असो, गरमी असो, पावसाळा असो, गावाकडे पाहुणा आला की चहाच करतात, चहाच लागतो पाहुण्यांना. नंतर मग आईस्क्रीमवाला आलेला, तर कुल्फीवाला. तर नंतर मग आम्ही कुल्फी वगैरे खाल्ल्या, मी मुलांनी सगळ्या. नंतर देवाला नैवेद्य दाखवून आले की 5 किंवा 7 सुवासनी जेवल्या जातात. नंतर सुवासनीला जेवायला घालतात. सुवासनी जेवल्या की मग लोकांना जेवायला दिलं जातं. तर मी परत काही शूट नाही केलं लोकांनी जेवलेलं वगैरे. लोक जेवत असताना त्यांच्याकडे कॅमेरा करायला मला नाही आवडत आणि आलेल्या लोकांना कॅमेऱ्यात दाखवायला पण मला आवडत नाही. नंतर मग भाकरी वगैरे चालू होत्या संध्याकाळच्या वेळेला. मी पण थोड्याशा भाकरी करायला घेतल्या. मी पण इथं चुलीवरती भाकरी थापून देत होती, आई चुलीवरती भाकरी भाजत होती. तर नंतर मग थोड्याशा भाकरी केल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.